नमस्कार, मी डॉक्टर मुटकुळे सुजित, डिवाइन टच कायरोप्रॅक्टिक सेंटर व डॉक्टर मुटकुळे हॉस्पिटल. आज आपण ज्वर या विषयावर बोलणार आहे. सर्व रोगांचा राजा जो आहे तो ज्वर आहे. ज्वर, फिवर, ताप. तर एक आयुर्वेदामध्ये पौराणिक कथा सांगितलेली ज्वराच्या बाबत खूप सुंदर कथा आहे. दक्ष प्रजापती हा शंकराचा जो सासरा होता, याने पृथ्वीतलावरला सर्वात मोठा यज्ञ योजला होता करण्याचा. सर्वांना आमंत्रण दिले, परंतु भगवान शिवशंकराला दिले नाही. त्यामुळे सतीला राग आला. सतीनं दुःखी झाल्यामुळं तिचा देहत्याग त्या यज्ञामध्ये केला. त्याचा प्रचंड राग हा भगवान शिवशंकराला आला. त्याच्यामुळे प्रचंड अग्नी क्रोध उत्पन्न झाला. त्यातून एक राक्षस, देवरूपी राक्षस तयार झाला. त्याने तो यज्ञ पूर्ण उद्ध्वस्त करून टाकला आणि तो शंकराकडे आला. शंकराला विचारले, आता मी काय करू? शंकराने त्याला एक काम दिले, या पृथ्वीतलावर ज्या वेळेस काही चुकीचा आहार प्राशन होईल, चुकीचे कृत्य होतील, त्यावेळेस तू ज्वर रूपाने पृथ्वीवर उत्पन्न व्हायचं. तर त्यानंतर प्रकृतीनुसार ज्वराचे प्रकार असतात. वातज ज्वर, पित्तज ज्वर, कफज ज्वर. वातज ज्वरात थंडी खूप असते आणि अंग हातपाय खूप दुखतात. पित्तज ज्वरामध्ये ताप खूप असतो, कोरड खूप पडते. त्यानंतर कफज ज्वरामध्ये तुलनेने थकवा जास्त असतो, सर्दी होते आणि अशाच हे ज्वर उत्पन्न होण्यामागे शरीरात एक संप्राप्ती घडली जाते. अपचन होते. अपचन झाल्यामुळे शरीरात आम तयार होतो. आम तयार झाल्यामुळे ते वात, पित्त, कफ दोषांना दुष्ट करतात आणि आम म्हणजे टॉक्झिन्स, शरीरातले जे टॉक्झिन आहेत त्याच्यातून ज्वराची उत्पत्ती होते. तर ज्वर हा एक आजार नसून तर एक शरीराचा, एक बॉडीचा दिलेला एक रिस्पॉन्स आहे किंवा बॉडीने दिलेली एक प्रतिक्रिया आहे. ज्यावेळेस बॉडीमध्ये चुकीचं काय होईल त्यावेळेस ज्वर उत्पन्न होतो. ज्वराचे जे उपचार आहेत त्याच्यामध्ये लंघन ही सर्वात मोठी चिकित्सा सांगितलेली, म्हणजे उपवास करणे. आपण ताप आल्यानंतर भरपूर खातो, गोळ्या घ्यायच्या आहे, ही चुकीची पद्धत आहे. त्यामध्ये लंघन, कोमट पाणी आणि पुरेसा विश्रांती ही ज्वराची चिकित्सा आहे. तर उपवास केल्यामुळे आतले आंब पचून जातो आणि ज्वराची चिकित्सा व्यवस्थितरित्या होते. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला डिवाइन टच कायरोप्रॅक्टिकला फॉलो करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.